आमच्याकडे मायक्रोबल काउंट जो होता सॉईलमधला हा खूप कमी झाला होता, कारण केमिकल फर्टिलायझर्सचा खूप अति प्रमाणामध्ये आमच्या सॉईलमध्ये वापर होत होता. त्याच्यामुळे आम्हाला सॉईल अमेंडमेंट्स करावं लागल्या. त्याच्यामध्ये आम्हाला शेणखत हे वाढवावं लागलं, FIM आपण ज्याला म्हणतो हे वाढवलं. त्याच्यानंतर गांडूळ खतं याचा वापर आम्ही करायला सुरुवात केली आणि याच्याने आमच्या सॉईलचा OC एक तर पहिल्यांदा वाढला. सॉईलमध्ये मायक्रोबल ॲक्टिव्हिटीज वाढल्या, पी सोल्युबल, ॲझिटोबॅक्टर्स ही याचे आम्ही ॲप्लिकेशन्स द्यायला सुरुवात केली. रायकोझर्मा, NPK सोल्युबल या सगळ्या गोष्टी वापरायला ज्यावेळेला सुरुवात केली, मायक्रोबल ॲक्टिव्हिटी ज्यावेळेला सॉईलमध्ये वाढल्या त्याच वेळेला आमचा OC हळूहळू वाढत गेला आणि आत्ता आमचा OC 0.9 to 1 याच्या रेंजमध्ये आत्ता आम्हाला गेल्या 3 वर्षाच्या मेहनतीनंतर आत्ता आम्हाला त्याचे सॉईल रिपोर्ट्समध्ये OC आमचा 1 पर्यंत दिसायला लागला आहे.